भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा आणि शरदजी उपाध्ये आम्ही दोघेही सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नक्षत्रांचा अभ्यास चाललाय आणि आता 11 राशी आपण म्हणता म्हणता पूर्ण करत आलो आणि मीन राशी 12व्या राशीपर्यंत येऊन पोहोचलो. असं म्हणतात ना की विचार करून वाचावं आणि वाचल्यावर विचार करावा, तशापैकी आपला कार्यक्रम आहे. विचार करून निवडलेला आपला हा कार्यक्रम पाहिल्यानंतरही विचार करायला भाग पाडतो. म्हणून तर मीन राशी सुद्धा जाणून घ्यायला आपल्याला नक्की आवडेल. पूर्वा भाद्रपदा असं याचं पहिलं नक्षत्र आहे. ते किती तारांचं आहे? 2 पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा 2 32. म्हणजे पुन्हा 2चा अंमल किती आहे बघ. 2 2 32 मध्ये 2 आहेच. तिन्ही समसंख्या 2 32 नक्षत्रांचं 32 म्हणजे शततारका सोडलं तर पुन्हा एक जास्त तारकांचं हे असं नक्षत्र आहे. भारी मूळ आहे. हा ताऱ्यांची संख्या बरोबर 11च्या 11 तारे मूळ नक्षत्र भारी येते. मग मीन राशीची सुरुवात तुम्ही कशी करा? मीन राशी तू जर स्टेजवर ऐकली असशील तर तिथे तुला गंमत वाटेल. इथे आपण किती खोल जातोय. तिथे मी कसं सांगायचं की थोडे उद्विग्न लोक, वैतागलेले, लवकर वैताग येणार आहे. आपल्याला वैताग केव्हा येतो? अडाणी माणसं चिडखोर जास्ती का असतात? कशातही डायव्हर्ट करायचं नाही. वाचन, लेखन, एक बघायचं, सिरियल बघायची, नाटक सिनेमा बघायचा, विचार करायचा, काहीच नसतं. उद्विग्न, वैतागलेले. पण मिनेमध्ये भोळसटपणा आहे, ॲब्सेंट माइंडेड आहेत. आणि त्यामुळे काही उदाहरणं मी मिनेची अशी दिल्यावर लोक हसतात. पण आज त्यांना खुलासा होईल अख्खी मीन अशी नाही आहे. उदाहरणार्थ मिनेमध्ये भोळसटपणा कसा? तर मॉन्टेसरी स्कूलची शिक्षिका, वर्गामध्ये अशी 25-30 छोटी छोटी मुलं, आणि एके दिवशी रस्त्यातनं जात असताना उतावळेपणा किती करता, एका माणसाकडे बघून हसली. अनोळखी बाई हसली की पुरुषाचं पाणी पाणी होतं. तर तो घाबरला एकदम. काही त्याने दिलंच नाही रिॲक्शन. तर आपण हसतोय आणि समोरचं काहीच करत नाही म्हटल्यानंतर थोडीशी नर्वस झाली. नर्वस लवकर होणारी राशी. आणि त्याला म्हणाली, सॉरी हां, मला वाटलं माझ्या अनेक मुलांपैकी तुम्ही एकाचे वडील आहात. तो सुसाट धावत सुटला. आणि काय भानगडा कोण जाणे, वर्गातल्या म्हणायचं विसरली. हे विसराळूपणा मिनेचं फार मोठा. आणखी एक उदाहरण तुला पूर्वी दिलं आठवत असेल. डोंबिवलीलाच ना अख्ख्या मुंबईमध्ये फार मोठा प्रॉब्लेम झाला होता. लाईट गेले होते, मोबाईल नाहीत, बंद, रेल्वे बंद, मोबाईल नव्हतेच त्यावेळेला, टेलिफोन बंद. आणि अशाच डोंबिवलीच्या जरा इंटेरियरमध्ये गोगरासवाडी वगैरे कुठे तिथे 2ऱ्या का 3ऱ्या मजल्यावर 2 बायका नवऱ्यांची वाट बघत उभ्या होत्या. किती वाजले? 11 वाजले, 11:30 वाजले, काही कळायला मार्ग नाही. मिट्ट काढो, टेलिफोन चालू नाहीत, गाड्या चालू नाहीत. आणि एकीला आपला नवरा येताना दिसला. ती खूप खुश, चेहऱ्यावर फरक पडत असतो. आणि आनंदाने तिने शेजारणीकडे पाहिलं. तर जिला येताना दिसला ती मीनवाली शेजारणीला म्हणाली, असं काय करते, तुझा काय माझा काय आला ना. आता इंडिव्हिज्युअली दोघींचं यायला पाहिजे की नाही, पण ती असं बोलून गेली. कधी कधी मनात काहीही नसताना हे सहज विनोद करून जातात हे लोक. आणि म्हणून अनेक उदाहरणं मिनेची दिल्या. लोकांचा एक समज असा आला, मीन म्हणजे जरा कमकुवतच मेंदू. असं नाही आहे. मिनेतलं पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, त्याची थोडी सुरुवात आपण कुंभेत करून पाहिली होती. भारी नक्षत्र आहे, अभ्यासाचं आहे. पूर्वा भाद्रपदाच्या काही चांगल्या गोष्टी पण आपण पाहिल्यात. विशेष करून एकदा तुला कुंभेवर बोलताना हे नक्षत्र कसं आहे तेच आज कंटिन्यू होते. ह्यावर त्यांनी काय म्हटलं बघ, थोडा उद्विग्नता हा भाग सोडला तर निपुण, कुठल्याही गोष्टीत लवकर निपुण होणं, ट्रेंड होणं हे यांना जमतं. विद्याभ्यासंगी किंचित कठोर अंतःकरण, कारण कुंभेत न ती आता अध्यात्म शिरले, पण निपुणता आहे. माझ्या मते मिनेत गुरु जरी पूर्व भाद्रपद असलं ते मृत होणार. पहिले 6 अंश राशीतले मृत, तरी मिनेतला गुरु थोडाफार मनुष्याला गती देतो एखाद्या विषयात.
अगदी तो पहिल्या 10 मध्ये येईल असं नाही, पण फेल्युअर मिळेल असं पण नाही. छान आहे पूर्वभाद्रपद त्या दृष्टीने. पण तिथे पापग्रह आले, गेलो. कारण ती राशी आहे मीन गुरुची, अध्यात्म आहे, शिक्षण आहे, लौकिक शिक्षण पण त्याच्यावर बघतात. आणि त्या ठिकाणी जे पापग्रह आले, शिक्षण कसं पुरं करू देतील. मंगळ हर्षल हे मिलिटरी ग्रह ठीक आहेत, पोलीस डिपार्टमेंटला ठीक आहेत, पण शिक्षण कला अशा नाजूक विषयात नाही ते हर्ष. म्हणून पूर्व भाद्रपदा हे कंडिशनल चांगलं किंवा वाईट आहे. शुभग्रह आले तर उत्तम, अशुभग्रह आले तर प्रॉब्लेम. हे पूर्व भाद्रपदाचं वैशिष्ट्य. उत्तरा भाद्रपदा फारच छान नक्षत्र आहे. या लोकांनी सुद्धा जुन्याने वर्णन असं केलंय, भाषा चतुर. खरं म्हणजे मीनेच्या लोकांना बोलण्याचा प्रॉब्लेम असतो. मीन राशीत बुध नीचीचा, ग्रहांच्या स्व उच्च नीच बलहीन राशीवर आपण एक एपिसोड केलेला आठवत असेल. त्यात मीन ही नीच राशी. पण नीच राशी असून नक्षत्र कसं सावरून घेतं पहा. सबंध झोपडपट्टीची एक स्लम एरिया आहे, पण मध्येच एक बंगला आहे छान. तसं इथे उत्तरा भाद्रपद एक बंगली छानपैकी आहे. ती भाषा चतुर आहे. मीनेचे अनेक लोक छान बोलतात, पण स्ट्रिक्टली आध्यात्मिक गूढ विषयावर. बाकीच्या सायंटिफिक विषयावर बोलतीलच असं नाही. मी किती कंडिशनल आहेत, किती त्यांचे रंग आहेत त्या नक्षत्रांचे, हे त्यांनी मान्य केले. भाष्य चतुर आहे, सुखी आहे, धार्मिक आहे, परोपकारी आहे, श्रद्धावान आहे आणि बोलकीर. एवढं नक्षत्र बुध हा जरी निश्चितचा असला तरी जाणकार ज्योतिषाने मी सांगून ठेवतो की मीनेत बुध तुम्ही नेहमी निश्चितचा समजू नका. तो जेव्हा उत्तरा भाद्रपदामध्ये येतो त्याला एक बोलण्याचं वेगळंच कौशल्य येतं. आणि आफडेबुवा हे कीर्तनकार तुला माहिती होते ऐकून. अनेक कीर्तनकार हे रंग भरतात कीर्तनामधनं त्यांच्या गोष्टी वगैरे सांगून. तसं मीनेचे कीर्तनकार कसे विनोद करतात बा. त्या एका कीर्तनकाराने काय सांगितलं की एक कीर्तनकार असं कीर्तन करत होता, हरी तुझी आवडी देई मजाला, तुझी आवड लागू दे हरी मला. पण प्रॉब्लेम असा झाला होता की ऑडियन्समध्ये हरी नावाचा माणूस बसला होता आणि त्याची आवडी नावाची प्रेयसी पण बसली होती. आणि कीर्तनकाराला काय माहिती आहे प्रॉब्लेम, तो त्याच्याकडे हरी तुझी आवडी देई मजाला तो भडकला. त्यांनी काय काय मजा केल्या त्या कीर्तनात अख्ख्या हसवलं पूर्वरंगामध्ये. बरोबर. पूर्व रंग उत्तर रंग दोन्ही रंगायला पाहिजे. तसं उत्तरा भाद्रपदाने मजा आणली या मीन राशीला, किंबहुना ती तिची ओळख पण झाली. बरोबर ना. हे रेवती नक्षत्र आहे, ते मीनची ओळख का नाही झालं? तू असं शब्द ऐकलेस, रेवती नक्षत्र लागलंय कशाला? म्हणजे थोडं निगेटिव्ह अर्थ. एखाद्या कामाला विलंब फार होतोय, काय कळत नाही, कधीही कामं वेळेवर होत नाही. रेवती नक्षत्र लागलंय म्हणजे रेवती म्हणजे हळूहळू हळूहळू असं त्याच्यामध्ये थोडा अर्थ दिसतो. पण रेवती नक्षत्राची माणसं जर तुम्ही बघाल तर काही लोकांना घरचं सोडून लष्करच्या भाकऱ्या भाजण्याची सवय असते ना, ते चांगल्या अर्थाने इथे घेऊया. खूप मित्रमंडळांना जमवायचं, मजा करायची, व्यावहारिक भाग कमी. मीनेत बुधनीचीचा. मग एक जाहिरात येते बघ, माझ्या नवऱ्याला कळतच नाही केव्हा काय, 10-12 मित्र घरी घेऊन येतो एकदम, मी काय करायचं अशा वेळी. अशी वाक्य पण मला राशीकडे खेचतात. असं रेवती कधी कधी प्रेमळ आहे, तुमचा मित्र परिवार मोठा आहे, मान्य आहे, पण आपली बायको शूटिंग करून आली आहे, उशिरा आली आहे, काय तिला त्रास आहे का बघा. आणि त्याने सांगितलं नाही आता हे बरेच लोक आलेत, पोळी करायच्या, पोळ्या बिळ्या करा. तर वाईट नाही हे तू, पण ते कोणाच्या जीवावर, बायकोच्या. मग रेवती नक्षत्रामध्ये असं फार दिसतं. लोकसंग्रह खूप, धार्मिक चर्चा करतोय, बोलतोय, पण एक तौलनिकपणा पाहिजे, बॅलन्स पाहिजे. ज्याला खरा पुरुष म्हणतात घरचा ना, तो ॲट अ टाइम किती विचार करतो. हे बायको आहे, याच्या बाबतीत ही कर्तव्य आहेत माझी, ही मुलं आहेत, माझं प्रेम आहे, पण शहाणपणा फार करायला लागली, बॉर्डरच्या पुढे गेली, त्यांना झापलं पाहिजे, माझ्यातला बाप पण वेगळा आहे, मग माझ्याकडे पाहुणे येतात ते वेगळे आहेत. इतकं तौलनिकपणाने वागलं आयुष्यात तर छान निभावून जातो आपण. बुद्धिमान माणसाला ह्या नक्षत्राच्या माणसाबरोबर फार आनंद नाही मिळणार. पण ॲबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट जे आहेत, अमूर्त, त्या लोकांना ठीक आहे, गप्पा टप्पा चर्चा, काही प्रूव्ह करायला लागत नाही, काही नाही.
एक ॲस्ट्रॉलॉजी त्या प्रकारचं झालंय. कोणी तुला नुसतं सांगितलं की संपदा तुमचा हात बघू जरा, तर तू पहिलं विचार, मी हात दाखवलाय का तुम्हाला, मी का विचारलंय का, मग तुम्हाला काय इच्छा झाली हात बघायची. तेवढ्यातलं तेवढं जणू का मला सगळं येतं, तुम्ही हात दाखवा, मी तुला बराबर काही गोष्टी सांगतो. मुळात असा हात बघत नाहीत. आपण पामिस्ट्रीच्या वेळी बघू, खोबरेल तेलाचे 2 थेंब टाकून ते जिरवून पहिला हात स्वच्छ करून घ्यायचा, खोबरेल तेलाचे थेंब टाकायचे, जिरवायचे, त्याच्यावर लाईट टाकायचा लेफ्टच्या साईडने आणि मायक्रोस्कोपिक लेन्समधनं ऑब्झर्व करायचं. पूर्ण ऑब्झर्व करायचं, सगळीकडे हेच आहे, नुसत्या रेषा नाही, करतालाचा रंग, आकार, स्पर्श, उंचवटे, शुभाशुभचिन्ह, रेषांची खोली, मग तो कोणी काय सायकिक आहे, इतक्या गोष्टी एकत्र केल्या पाहिजे. मग असा फक्त तुझा बघणार. गेले काही दिवस तुम्हाला खूप त्रास होते ना. हो हो हो, तो कोणाला हो त्रास, इतका बनवाबनवीचा प्रकार चाललाय. सडेतोडपणे आहेत, त्यांना सांगायला पाहिजे हे सगळं बंद करा. एक तर गायडन्स द्या, नाही तर टेन्शन लावू नका. हे रेवतीचं फळ पाहता, रेवती वाईट आहे का नाही, मित्रमंडळींची कदर करते, घरातल्या लोकांसुद्धा. पण रेवती नक्षत्राच्या पुरुषाशी लग्न केलेल्या बाईला तू विचार, तुम्हाला कसं आहे कंपॅनियनशिप. ठीक आहे, वाईट नाही ते, पण बायका पुढे फुलस्टॉप देत, बोलायचे थांबत नाहीत. अहो काय काय अपेक्षा असतात स्त्रीच्या, नवऱ्याची किती रूपं तिला आवडतात. ठीक आहे, चल आता काय करायचं. असाच एंड होतो त्याचा. त्या अशा रेवतीमध्ये कधीतरी मंगळ हर्षल फुलतील, बुध तरी फुलेल. बुध म्हणतो मी प्रॅक्टिकल आहे, अकाउंट्स पाहिजेत मला, आणि ह्यांचे ॲबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट्स आहेत. मग मिनेमध्ये गुरु, त्यातल्या त्यात थोडंसं ते. मग लोक म्हणतील संत वाङ्मयाचा अभ्यास चांगला आहे याचा, एक 2-4 गोष्टी तो बोलल्या अभ्यास चांगला झाला का. एवढी लिमिट आहे रेवतीची. पण त्या रेवती नक्षत्रात जन्म घेऊन गुरु प्रचंड बलवान आहे. लग्न पण मीन आहे, राशी पण मीन आहे, तर तो संत वाङ्मयाचा मोठा अभ्यासक पण होऊ शकतो. मी सिंगल वर्णन केलेलं आहे त्याचं. काय शंका आहे तुला. आता या पूर्वा भाद्रपदामध्ये येऊया जरा नक्षत्रात. आणि पूर्वा भाद्रपदामध्ये जर शुक्र आला तर मीनेचं काय स्वरूप होईल. मुळात लक्षात घे, ते पूर्व भाद्रपदा मिनेतलं फक्त 3:20 पर्यंत आहे. मृतावस्थेतच चौथा चरण फक्त. मग मृतावस्थेतला शुक्र फार वाईट किंवा फार चांगलं हे प्रकर्षाने करणार नाही. केव्हा तरी कुठेतरी एखादी चूक झाली हातून, इथपर्यंत ठीक आहे. बरोबर. पण नेहमी मृत आणि बाल्यावस्थेचे ग्रह प्रभावीपणे फळ देत नाही. काही लोक कसे म्हणतात ठसठशीतपणा पाहिजे, स्पष्ट वक्तेपणा पाहिजे, तो युवावस्थेत येतो. तो शुक्र किंचित चलबिचल करेल एवढंच शुक्राच्या पातळीवर. पुढे उत्तरा भाद्रपदाकडे वळून मी शरदजी असं विचारेन की इथे चंद्र आला तर मीन राशीचं काय रूप होईल. मीनाक्षी शब्द ऐकलंस. हो. मीनाक्षी काय अर्थ त्याचा. म्हणजे मीन म्हणजे मासा, मासा आणि माशाच्या आकाराचे डोळे, अक्ष, अक्ष, चक्षु. हा, तेवढाच अर्थ नाही. त्याची दृष्टी. आणखी एक अर्थ आहे, मासे हे 2 विरुद्ध दिशेला पोहतायत असं मेनेचं फळ आहे. द्विस्वभावी. तशा द्विस्वभावी राशी मिथुन पण आहेत, कन्या पण आहे, धनु पण आहे आणि मीन पण आहे. 4 राशी द्विस्वभावी आहेत. बघा ना, आता धनुमध्ये घोडा पण आहे, माणूस पण आहे. मिथुनामध्ये चक्क 2 मुलं उभी आहेत. कन्येमध्ये पण असं एक हातामध्ये विस्तव घेतलाय, कणीस भाजते अशी ती कन्या. तसा द्विस्वभाव म्हणजे माशाला पाय नाहीत, हात नाही, पण तो छान चुळबुळतोय, मस्त पोहतोय. मीनेला बुधाचं बळ नाही आहे, फार मोठा बौद्धिक आविष्कार नाही आहे, पण मस्त वावरतात. हा उत्तरा भाद्रपदेला कसा लागू पडतो. मीन राशीच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात चंद्र असलेल्या स्त्रीचे डोळे मीनाक्षी असलेच पाहिजेत. जर वाईट योग नसतील तर, शनी राहूनही जर बिघडवलं तर मग नाही. पण काळेभोर डोळे असे इकडे तिकडे मस्त फिरणारे डोळे मोडणं हा प्रकार एक आला एका बायकांच्या बाबतीत. बघ, माझा नवरा डोळे मोडत मोडत माझ्याकडे बघू लागला असं नाही बायका, पण डोळे मोडण्याचा प्रकार बायका करतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला डोळ्याचं सौंदर्य आहे, स्वतंत्र त्याचं जर वर्णन केलं. तुला त्यात चंद्र पाहिजे,
म्हणजे एक तऱ्हेची भावना विवशता असलेला ग्रह धार्मिक राशीमध्ये छानपैकी तुम्हाला बघून ग्वाही देतोय मैत्रीची, हे त्याचं पहिलं फळ. पण नुसता चंद्र नाही, हा पण शुक्र पण बुध नाही, कारण बुध नीचीच आहे. शुक्र, नेपच्यून, चंद्र हे मीनाक्षी बनवतील. आता ते विरुद्ध बाजूला का पोहतंय त्याचं एकच कारण असं आहे, टोकाचे विरुद्ध स्वभाव त्यांच्यामध्ये असू शकतात. म्हणजे मीनेच्या लोकांबद्दल शास्त्रकारांना कदाचित असं सुचवायचंय, एक स्वभाव त्यांचा खूप सरळ पापभिरू वगैरे असतो. दुसरा स्वभाव कसा आहे तर मीन ही स्त्री राशी आहे, त्यात जलराशी आहे. कर्क राशी पण स्त्री राशी जलराशी आहे, पण तिचा मालक चंद्र आहे, लाड करतो. मीनेचा मालक गुरु आहे. अशी एका कर्मठ ब्राह्मणाची रसिक पत्नी आहे ती. तिला खूप छान नवऱ्याबरोबर असं एन्जॉय करायचं लाईफ. आणि ते म्हणतात मला आज 3 गुरुतर आहेत, संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा आहे, तुझा फिरायला मैत्रिणींबरोबर जाऊन ये. अशी परवड होते त्या राशी, कारण ती जलराशी स्त्री राशी हौशी आहे. कर्केचा चंद्र कसे लाड पुरवतो, हा म्हणतो नाही ते जमणार. आणि त्यांचं राहणं मग सगळं ते वेगळंच असतं ना त्या भटजी लोकांचं. तसं इथे परवड होणं हा भाग आहे. म्हणून मीनेच्या मुलींना मी नेहमी बजावून सांगतो, तुम्ही ज्याच्याशी लग्न कराल त्याला हे समजून सांगा की माझ्यामध्ये IQ थोडं लो आहे, कधी कधी विस्मरण होणं हे पण घडतं. तुमचे जे ड्रॉबॅक आहे त्याला नीट सांगा. अनुभवून ते असं आढळले, मीनेच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केलेल्या जोडीदाराला सहवासाने असं कळतं खूप IQ कमी आहे. सुरुवातीला मला छान वाटलं, दिसायला छान आहे, डोळे काळे वेळे सगळं मान्य, हसतमुख चेहरा आहे, पण असं काही जोक सांगितला की आपण बोलावं, तू एक विषय एखादा काढ, भरपूर हसूया आपण, सहवास सौख्य नाही. इतके बारकावे लक्षात येतात जर तुम्ही नीट अभ्यास केला तर. आता हे सगळं कधी मिळेल, सगळं चांगलं असेल तर. पण उत्तराभाद्रपदावर जन्म आहे, छान वाटते पर्सनॅलिटी, पण सगळे पापग्रह बघतायत चंद्रावर, मग नाही उपयोग. बरं. आणि रेवती मध्ये जर शनी आला, रेवती नक्षत्र, निराशावाद वाढेल त्यांचा. कारण मुळात मीनेमध्ये बुधाची बुद्धी वापरून काय निर्णय घ्यायचे असताना पटापट, तो भाग नाहीये. गुरु बलवाने ठीक आहे, पण शनी महाराज काय करतील, त्या मीनेच्या आध्यात्मिकतेला पाणी घालतील. पण मीन ही खऱ्या अर्थाने कुंभेसारखी विरक्त नाही आहे, मकरेसारखी परमार्थाच्या खडतर पाठशाळेत नाव घातलेली नाही आहे. मीन ही अध्यात्माला सुरुवात केलेली पुराणोक्त कथामध्ये रमणारी आहे. कुंभ वैज्ञानिक सगळं बघणारी आहे की रावणाचं विमानतळ होता का, हो रावणाचं विमानतळ होता, साऊथमध्ये आज मिळतंय. सीतादेवीनं ज्याला नेलं त्याला त्या विमानातनं त्याने दागिने टाकले, ते सगळे शोध लावतील. हे म्हणतील माहिती नाही, पण रामप्रभू पुष्पक विमानातून जात होते, श्रीराम जयराम जय जयराम, तिथे त्यांचं लिमिट संपलं. म्हणजे निरागसपणे श्रद्धाळू, निरागस नाही निर्बुद्धपणे पण कधी कधी एक एक शब्दाचा बरोबर कारण आहे त्याचं. निरागस म्हणजे किती छान वाटतं ना, बालक आहे. हा निर्बुद्धपणा करणारा बालक नाही, थोडा IQ कमी पडतो. मीनची मंडळी कंपॅनियनशिप फारशी नाही देऊ शकत. तुझ्या मीन राशीच्या मैत्रिणी ज्या प्रेमात पडल्यात त्यांच्या जोडीदाराला विचार कसं वाटतं, तो तुला करेक्ट सांगेल. आज इथेच थांबते. नमस्कार. नमस्कार.